नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. कार्तिक महिना सुरू झालेला आहे आणि कार्तिक महिन्याचा आपण सगळेजण छान विठोबा रखुमाईंचे नामस्मरण करत आहोत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला विठोबा रखुमाईंचं आपण मानस पूजा करत आहोत. खूप छान आपल्याला ध्यास लागलेला आहे कार्तिक एकादशीचा. हा जप करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा जप करताना जप करण्याअगोदरच तुम्ही बघा, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. ही श्वासाची क्रिया तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक करायची आहे. जप करण्याअगोदर तुम्ही उजव्या बाजूची नाकपुडी बंद करायची आहे. डावीनी श्वास घ्यायचा आणि डावीनी श्वास सोडायचा. ही क्रिया तुम्ही 5 वेळा करायची आहे. ही क्रिया तुम्ही कधी करू शकता? सकाळी उठल्याबरोबर करायची आहे. आणि त्यानंतर आपलं रेकीचं ध्यान असतं. त्या ध्यानामध्ये मी सांगते की चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूच्या नाकपुडीवर तुमचं लक्ष घेऊन यायचं आहे. बघा, खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. ही क्रिया तुम्ही 5 वेळा करणार आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्या चंद्रनाडीला जागृत करणार आहात. चंद्रनाडी जिचा संबंध आहे चंद्रग्रहाशी. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगली कर्म घडतात त्याची सुरुवात होण्यासाठी, चांगलं सगळं घडण्यासाठी, शुभ कार्य होण्यासाठी चंद्रनाडीला ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. अन्नाचे पचन करण्यासाठी सूर्यनाडी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे कुठलंही चांगलं कार्य, चांगला दिवस सुरू होण्यासाठी चंद्रनाडीला जागृत करणे खूप गरजेचं आहे. तर अशी ही चंद्रनाडी. ह्या चंद्रनाडीला तुम्ही 5 वेळेला तुम्ही श्वास घेतलेला आणि श्वास सोडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे जप. जी सकाळी आपण पूजा करतो, मानस पूजा, विठोबा रखुमाईंची किंवा कोणाच्याही कुठल्याही देवतेची जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्ही श्वास घ्यायचा आहे. श्वास रोखून मनातल्या मनात तुम्ही जप करायचा आहे. जसं समजा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे, तर तुम्ही श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग श्वास रोखून ठेवल्यावर तुम्ही मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. बघा, जप हा तुम्ही कधीही करू शकता, कुठल्याही स्थानी करू शकता, जाता येता कधी. पण भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. आपल्याला छान श्रवणशक्ती दिलेली आहे, बोलण्याची शक्ती आपली छान आहे. महासरस्वती देवींचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. आता आपल्याला काय करायचं की फक्त लक्षपूर्वक श्वास रोखून जप करायचा आहे. श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि श्वास रोखून तुमचा जप करायचा आहे. बघा, 2 वेळेला होईल, 3 वेळेला होईल, 5 वेळेला होईल. फक्त श्वासाची क्रिया आपण रोखून जप करत आहोत. जेव्हा तुम्ही श्वासाची क्रिया रोखून जप करता तो जप खूप प्रभावी होतो. आणि असे म्हणण्यात येते की तुम्ही जे तुमची इष्टदेवता असेल किंवा जी आराध्य देवता असेल तिचा जप तुम्ही करत आहात, श्वास रोखून जेव्हा तुम्ही हा जप करता त्यावेळेस तुमची सुषुम्ना नाडी जागृत होते आणि हा असा केलेला जप तुमच्या देवतेला लगेचच तो फलप्रद होतो. म्हणजे त्याचे लगेचच तुम्हाला त्याचे फळप्राप्ती व्हायला लागते. तर नक्की आवर्जून सगळ्यांनी आपल्या इष्टदेवतेचं, देवांचे नक्की असा जप करा. किंवा तुम्ही श्वास रोखून विठ्ठल विठ्ठल जरी म्हणत राहिला मनातल्या मनात तरी चालतं, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. दत्तगुरु माऊलींचा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर नक्की सगळ्यांनी आवर्जून जप करा. आणि जपाचं महत्त्व काय आहे बघा, आपण खूप छान, आपण भाग्यवान आहोत. आपले हातपाय चांगले आहेत, शरीर चांगलं आहे, राहायला घर आहे, आपल्याला भरपूर नातेवाईक आहे, सुख शांती समाधान ऐश्वर्य सगळं आपल्याकडे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता छान जप करायचा आहे. उठता बसता ध्यानी मनी आपल्याला ध्यान करायचं आहे. तुम्ही पांडुरंगाचं ध्यान करू शकता, दत्तगुरु माऊलींचं ध्यान करू शकता. ध्यानातनं तुम्हाला मिळतं भरपूर आशीर्वाद.
बघा त्याच्यासाठी असं काही नाही की सकाळी तुम्ही अंघोळच करायला पाहिजे. पहाटे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की त्यावेळेस तुम्ही ध्यान करू शकता. तुमच्या जपाची संख्या तुम्ही इतकी वाढवा की कुठल्याही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्याच नाही पाहिजे, किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या घडणार आहेत, त्याची तीव्रता कमी व्हायला लागते जेव्हा तुम्ही मन लावून जप करत असता. तर त्या आनंदमय कोशाशी एकरूप व्हा. आनंदमय कोश म्हणजे तुमचा अध्यात्माचा प्रवास. आणि असा अध्यात्माचा प्रवास आपला पूर्ण व्हायला लागतो, किंवा त्या दिशेने आपली वाटचाल व्हायला लागते वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने. पृथ्वी तत्वरूपी विविध धार्मिक स्थळांच्या आपल्या भेटी व्हायला लागतात. तिथे असलेले जलतत्वरूपी सगळ्या विविध पवित्र नद्या, त्या पवित्र नद्यांचे आपल्याला दर्शन व्हायला लागते. विविध वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला यायला लागतात. आणि जेवढं तुम्ही मन लावून कराल, जप करा, ध्यान करा, बघा आपल्या घरामध्ये जे काही आपले देव असतात, पूर्वजांनी आपल्या जे काही देव असतात त्यांनी ठेवलेले असतात, त्यांची मनोभावे सेवा करा. जसे आपण आपल्या शरीराची सेवा करत असतो, आपल्या शरीराची आपण काळजी घेत असतो, त्याप्रमाणे आपल्या घरातल्या देवांची पण काळजी घ्या. कुठे गावाला जाणार असाल तर नक्की तुम्ही त्या देवांना विनंती करायची की तुम्ही जितक्या दिवस नाही आहे तेवढ्या दिवस माझी मानसपूजा तुम्ही मानून घ्या. खूप आभार माना त्या देवी देवतांचे, तुमच्या कुलदेवतेचे सतत आभार मानत राहा. आपल्या सोयीप्रमाणे देवांना तुम्ही तुमची जे काही कर्म करत असतात ते आपल्या सोयीप्रमाणे नका करू. तर खरंच आपल्या घरामध्ये आपले जे कोणी इष्टदेवता देवी त्यांच्या मूर्ती आहेत, मनापासून त्यांची पूजा करा, ना की कोणाला दाखवण्यासाठी. आणि जे काही तुमचे ध्यान धारणा जप आहे, पोथी वाचायची आहे, ती नियमित वाचा. मी बघते की बऱ्याचशा घरांमध्ये संकट आल्यावरच खूप देवाचा जप करायला लागतात, किंवा त्या त्या धार्मिक स्थळी जायला लागतात. मी म्हणते तुम्ही होईल तेव्हा ज्या तुम्ही जागेवर जाता, ज्या शहरात जाता, ज्या ठिकाणी जाता, आधी तिथे बघा की धार्मिक स्थळं कुठली आहेत, तिथे तुम्हाला भेट देणं आहे का शक्य. जर तुमच्याकडे वाहन आहे तर अतिउत्तम, नसेल वाहन तर तुम्हाला बाकी असतात, टॅक्सी असतात, रिक्षा असतात, तिथे तुम्ही जा. त्या धार्मिक स्थळांना भेटी द्या. तिथे असलेले ते ईश्वरी तत्व, त्या ईश्वरी तत्वाचे आशीर्वाद घ्या. बघा खूप म्हणजे त्या भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार मानत राहा. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले छान बदल होत असतात. आणि जेव्हा वैश्विक शक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात, ती वैश्विक शक्ती तुमच्याकडनं विविध कार्य करून घ्यायला लागते. फक्त तुम्हाला घ्यावा लागतो ध्यास. आणि जेव्हा तुम्ही हा ध्यास घेता दत्तगुरू माऊलींचा, आपोआपच तुम्हाला त्या त्या स्थळांना तुमच्या भेटी व्हायला लागतात. तुमचे खूप छान योग यायला लागतात. आणि दत्तगुरू माऊली आपल्याकडनं तशी सेवा करून घेते. जसं दत्तगुरू माऊलींचे विविध पारायण असतात, गुरुचैत्राचे पारायण, श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण. श्रीपाद श्रीवल्लभांची पोथी माझ्याकडे आहे. 1 का 2 वेळेला माझे पारायण झालेले होते. पण वैश्विक शक्तीचे आशीर्वाद बघा कसे काम करतात. जवळपास दत्तगुरू माऊलींचं मी आधीपासून करते, पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्यांच्या पोथीचं पारायण, त्या ग्रुपमध्ये वैश्विक शक्तीद्वारेच मी जोडल्या गेले आमच्या ग्रुपमधल्या अश्विनीताई दातार यांच्याशी. आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट झाल्या आणि त्या मला म्हटल्या, ताई तुम्हाला एवढी आवड आहे तर मी तुम्हाला दत्तगुरू माऊलींचं जे श्रीपाद चरित्र सारामृत आहे त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ॲड करू का. म्हटलं नक्की ताई. आणि मग मला त्या ग्रुपमध्ये ॲड केल्या गेलं. जेव्हापासनं मला ॲड केलं तर नक्षत्र म्हणजे ज्या नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला तेव्हापासनं नक्षत्र पारायण असं त्या ग्रुपमध्ये आहे.
आणि खूप छान श्रीपाद श्रीवल्लभ गुरु माझ्याकडनं ती सेवा करून घेत आहेत. खूप आशीर्वाद मला जाणवत आहेत त्यांचे. श्रीपाद श्रीवल्लभ हा असा अवतार दत्तगुरु माऊलींचा. 1301 साली त्यांचा जन्म झाला होता आंध्र प्रदेशमध्ये, आणि पिठापूर ह्या स्थानी त्यांचा जन्म झाला. आणि खूप छान, म्हणजे मी ते 53 अध्याय असलेले ती पोथी मी वाचते आहे. प्रवासात असले तर मी त्यांचं जे ऑनलाईन ऑडिओ असते ती ऐकते, किंवा त्याच्यात प्रत्येक अध्याय येतो तो अध्यायाचं मी वाचन करते. आपल्याजवळ पुस्तक नसेल तरी त्या अध्याय वाचून पण आपलं पारायण त्यावेळेस होतं. आणि ज्याप्रमाणे नक्षत्र सुरू होतात त्याप्रमाणे आपल्याला त्या अध्याय त्याच्यामध्ये फॉरवर्ड केलेले असतात. आणि त्या प्रत्येक दरदिवशीचं पारायण त्याच्या अगोदर तुमच्याकडनं श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र त्या दिवशीचं पूर्ण ते वाचून झाल्यानंतर, अध्याय वाचून झाल्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र, अशी सेवा दत्तगुरु महाराज करून घेत आहेत. आणि अश्विनीताईंचे खूप खूप आभार. मला असं वाटतंय की साक्षात दत्तगुरु माऊलींनीच त्यांना ह्या मार्गामध्ये आणले, आणि त्यांच्याद्वारे मला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरु महाराजांचे. आणि खूप छान मला अनुभूती येत आहेत. काही अनुभूती मी तुम्हाला सांगू शकते, पण काही सांगता येत नाही, की बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. आणि माझ्याद्वारे हे वैश्विक शक्तीचं जे कार्य सुरू आहे ते मला वाटतंय की भरभरून व्हायला लागलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांना या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि ती इच्छा यूट्यूबच्या मार्गातनं माझी होत आहे. यूट्यूबचे अगदी मनापासून धन्यवाद. यूट्यूब हे असं एक माध्यम आहे की ज्याद्वारे आपण पोहोचू शकतो प्रत्येक घरामध्ये. तर यूट्यूब कसे तुम्हाला मदत करतात, यूट्यूबचं हे माध्यम, तर मी सांगू शकते की मला यूट्यूबच्या माध्यमातनं बरीचशी लोक मला जॉईन होत आहेत. आणि माझं जे काही कार्य आहे ते मी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकत आहे. खूप आभार मानते दत्तगुरु माऊलींचे, यूट्यूब माध्यमाचे, अश्विनीताई दातारांचे खूप आभार. नक्की सगळ्यांनी आवर्जून साधना करत राहा आणि प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानत राहा. आपल्या सोयीप्रमाणे देवाचे जप करू नका. जेव्हा संकट आहेत तेव्हा जप करण्यापेक्षा आधीपासूनच आपल्या इष्टदेवता इष्टदेवींची साधना करत राहा. जर आपण आपल्या सोयीप्रमाणे त्यांची पूजा केली तर ते पण त्यांच्या सोयीप्रमाणेच आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून नक्की सगळ्यांनी आवर्जून आपल्या पूर्ण घरातल्या लोकांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी कर्म करत राहा, चांगली कर्म करत राहा. आणि प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानत राहा की भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे मला एक छान दिवस मिळालेला आहे. माझा प्रत्येक क्षण मी सत्कारणी लावत आहे. आणि सतत आभार मानत राहा प्रत्येकाचे. तुमच्या समोरची प्रत्येक व्यक्ती, तुम्हाला तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचे आभार माना. तुम्हाला ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्यांचे आभार माना. तुमच्या सुंदर वास्तूचे सतत आभार मानत राहा. आपली सुंदर वास्तू, त्यातली प्रत्येक गोष्ट, त्या प्रत्येक गोष्टीचे खूप आभार माना. आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. कितीतरी लोक अनाथ असतात ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नसतं. कितीतरी लोक फुटपाथवर राहतात. अशा लोकांना विचारा की घर म्हणजे काय असतं. स्वर्गाप्रमाणे आपलं घर आहे. फक्त त्या स्वर्गाची तिथे
स्वर्गासारखी वातावरण निर्मिती आपण करायची असते. खूप छान भरलेली घरं असतात. पण सतत जर तुम्ही कंप्लेंट करत असाल, मला हे नाही आहे, मला ते नाही आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, किंवा दुसऱ्यांबद्दलचा सतत द्वेष, मत्सर, त्याच्याकडे असं आहे, माझ्याकडे नाही आहे. आपल्याकडे काय आहे तो आधी विचार करा आणि त्या भगवंताचे आभार माना. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील. आहे तो क्षण अगदी भरभरून जगायला शिका. प्रत्येक क्षणाचे आभार माना. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण तुमचा सत्कारणी लावा आणि मग बघा कसे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात तुमच्या इष्टदेवतेचे, इष्टदेवांचे, दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो, ही माझी मनापासून इच्छा. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.